तेराची भाजी आहे. तर आई काढणार आहे हलवाची भाजी. तर आई बघा कापते, पण पूर्ण ते बनवणार कसं ते तुम्हाला सगळं दाखवतो कसं काय ते चणा टाकतात, नाही तर पावडर टाकतात, आमसूल टाकतात, मिरची वळी खत काढतो. चेचतात ना तुम्ही, म्हणजे असं ह्याला आता सोलायचं, पूर्ण चिरायचं. आवाज कसं नमस्कार मित्रांनो, स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघा, आता आपण इथे तेरा काढणार आहे. बघा ह्या साईडला बघा, इथं तेरा आहे. तर आता तेराची भाजी बनवणार आहे. तर बघा लास्टपर्यंत व्हिडिओ. आणि आलू वगैरे बोलतात त्याला, आलू पण बोलतात आणि तेरा पण बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आई येईल काढायला, दाखवतो तुम्हाला. ही भाजी आहे, हलवाची भाजी बोलतात. तेरा काढायचे आहेत आपल्याला. आई बघा कापते, बोलतात आलू पण बोलतात. साईडला गवत पण आलं बघा आमच्या इथे. पण भाजी छान होते, म्हणजे गणपतीमध्ये वगैरे पण जास्त भाजी वगैरे बनवतो. ते असं आपण कटिंग करतोय ना, तर आता परत फुटतं त्याच्यानंतर चांगलं येतं बघा. नंतर परत आपण पूर्ण ते बनवणार कसं ते तुम्हाला सगळं दाखवतो कसं काय ते. मम्मीच्या पहिल्या व्हिडिओ बघा किती गेला, 6,000 लोकांनी बघितला. 6,500 लोकांनी बघितला नाही. लय गेला, लय बघितला. 7,000 गेले. एक पाऊस जास्त नाही का, इकडे या साईडला गवत कसं जास्ती गवत वाटतंय. त्याच्यानंतर परत फुटणार ते. आता गणपती टेप पण आपल्याला ठेवायला लागेल. गणपतीमध्ये आपण भाजी बनवतोय जी चांगली अशी. भाजी वगैरे मस्त होते. आणि त्याचा आमसूल आणि आपले कडधान्य वगैरे असतो ना, ते टाकतो त्याच्यामध्ये. चणे वाटाणे वगैरे असं काहीतरी टाकतो. येतं बघा, आता एवढं कापलेलं आहे, एवढं आम्ही कापून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कसं सोलायचं सगळं तुम्हाला दाखवतो आम्ही. मस्त जा काप, कुठं कापले ते बघा, काढून ठेवलेलं आहे बघा इथं मस्त. ही घराजवळच एकदम रानची भाजी पण बनवलं त्याला, घरची. आलूच लागलं इकडे, एकदम भारी लागते भाजी याची. आमची नारळ आहे इकडे या साईडला, घर आपला. हवा एवढी सुटली बघा. आणि आज चांगली गोष्ट आहे, पाऊसच नाही आहे. ही दारची भाजी आहे. इकडे भेंडे वगैरे लावले होते. मग लाल माठ आहे बघा. हा का हिरवा माठ आहे, लाल माठ सारखं आहे ना, म्हणजे डेट लाल आहेत ना, हिरवी हा इकडे. आता इथे बघा आई नीट करते बघ, साफसफाई झाली त्याची. नाचणी आहे, तर नाचणीचं साफसफाई करते करून. थोडी उंच झाले बघा, जवळजवळ 7 उन्हाळचे 7-8 फूट उंच आहे इथं. बघा किती उंच आहे, किती उंच झाले बघा. जवळजवळ 8 फूट उंच आहे तिला, एवढी आडी झाली तिला. आता तेरवीर आम्ही कापून घेतले पूर्ण. आता ती भाजी वगैरे बनवणार आम्ही, ती नीट करून घेणार आहे पूर्ण व्यवस्थित भाजी सगळी. तर बघा लास्टपर्यंत व्हिडिओ. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता बघूयात आपण सगळी नीट कशी करायची, काय ते आम्ही कसली भाजी असते तेराची, काय 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 असतं सांग. तेराची भाजी, तेराची भाजी काय काय टाकू तुम्ही? ते चणा टाकतात, नाही तर पावडर टाकतात, आमसूल टाकतात, मिरची वळी मिरची, आमसूल आणि ते कडधान्य काहीतरी. बरोबर, कडधान्य वगैरे टाकतात ना. मिरची म्हणजे, आणि पहिले उकळून घेतो ना खाज येण्यासाठी, कारण ते खाज येते ना जास्त. नाही, आपण झोडून खाज काढतो. ते चेचतात ना तुम्ही, म्हणजे असं. आता कसं आता बाकी आपल्या सबस्क्राईब लोकांना माहिती नाही काय कशी बनवायची. आता बघा आई कशी बनवते ती भाजी वगैरे, कारण कसं आहे ती थोडी खाज पण असते, तिला चेचायला लागते. आणि कशी आपण कापायला लागते ते विलीने, बारक्या नाही कापल्या गेल्याने, पूर्ण बारीक कापतो आपण. आणि ती उकलतो एकदम पाण्यामध्ये. ते कसं काय सगळं आहे ना, ते बघायला भेटणार तुम्हाला. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो. आणि तुम्ही कुठनं बोलताय ते नक्कीच कमेंट करून सांगा. चला आता आपण भाजी चालू झालं, साफ करा. ह्याला आता सोलायचं, पूर्ण चिरायचं,
पुन्हा त्याला ढोकटायचं हे आणि बघ. मग ते शिजशी टाकायचं. हा मग ते शिजलं हा की वळी मिरची काहीतरी कळतं हा आमसूल हा. कोकमाचं हा असं वगैरे टाकायचं सगळं बर टाकायचं. बरं हा आणि मग ते व्यवस्थित करायचं. हा ना. हा मम्मीच्या भरपूर रेसिपी वगैरे आहेत, जाम व्हायरल झालेले आहेत एकदम आणि भरपूर खूप जणांनी बघितल्यात. ही श्रावणामध्ये स्पेशल भाजी एकदम. गणपती तेच हा गणपती खातातच आणि आता श्रावणामध्ये काय आपण नॉनव्हेज खात नाही ना. मीच खातात. होय आणि का आपण चिकन वगैरे काय खात नाही असं आहे. हे आपल्या घरच्याच भाज्या एवढ्या असतील त्या. मच्छी नाही. मच्छी बिच्छी काय नाही आम्ही खात. ह्याच भाज्या आम्ही. हां आणि कसं असतं माहिती आहे का, ह्या भाज्यामध्ये ना चांगलं पौष्टिक पण असतं, जीवनसत्व असतं, ते चांगल्या हे असतं. आपण खाता का तुम्ही असं काही नसतं. हे जे आहे ना तेलामध्ये चांगलं हे करायचे एकदम भारी व्हायचे होते, कारण का याला एकदम जीवनसत्व चांगलं असतं, म्हणजे असं पौष्टिक भाज्या असतात ह्या. ते दांड्यारे काढतात, नंतर मग ते पूर्ण चेचून दोपटून बारीक करून टाकतात पूर्ण आणि कापून घेतात. असं त्याच्या हे करायचं. हा खाज लागते काय? लागते पण थोडीशी लागते. साबण. हां हां पण खास बेकार असते त्याला. आणि हिचा जो आहे ना तो आपला साल असते ना त्यावर वळडायचं नसतं, हा, ते शिजत मग शिजत नाही. असं काय पहिलं शास्त्र आहे पहिल्यापासून नाही का असं. ऋषीच्या लोकांना खा- हां ऋषीचे लोक. आणि आपल्या गणपतीमध्ये आपण नाही का मग जास्त भाजी वगैरे करतो आपण. देवाला नाही दाखवत ती. हां पण हां ऋषीवाल्यांना सांगते. ऋषीवाल्यांसाठी स्पेशल भाजी असते बघा. आपल्या पावसाळीत जास्त येतात ह्या भाज्या. कावला, टाकळा या टाकला घालतात. आणि भाज्या पण पौष्टिक असतात ना मम्मी. होय ह्या भाज्या ना पौष्टिक असतात. पोळशी, बारगी, हारगेची भाजी वगैरे. हां अशा भाज्या असतात त्या गावच्या. हो गावच्या बरोबर, मातीवर. मातीवरच्या सगळ्या. आता आईने कापाया घेतलेले वगैरे. आता पूर्ण ही कापून घ्यायचे, पूर्ण बारीक बारीक कापून घ्यायचे. कापल्यानंतर चेचायची त्याला. चार 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 कापते. चार चार आवाज यायला लागलाय. धुवून टाकते, मग ते धुवून शिजसे टाकते. ते मग शिजवायचं, धुवायचं. खूप बाय फुटून खाजे साठणं चेचायचं, म्हणजे त्याचं पाणी हिरवं जाऊ शकतं. काज नाही होत, जास्त काज उतरत नाही. मग आता पाणी टाकलं आहे मित्रांनो. हे नाही पूर्ण व्यवस्थित धुवून घेतलंय आणि पिलवून घेतलंय चांगलं. त्यामध्ये आता पाणी टाकतोय यामध्ये. हे बघा डायरेक्ट पाणी टाकतोय. हे बॉईल करण्यासाठी पाणी टाकतोय एकदम. हे आता पूर्ण बॉईल करून घ्यायचं आहे. खाली दिसतो राहिला होती इकडं. पूर्ण बॉईल करून घेते पूर्ण. बघा हे पूर्ण आता बॉईल करायला ठेवलेलं आहे. याला जवळजवळ अर्धा एक तास तरी बॉईल होतंय. काय काय टाकलं त्याच्यामध्ये? आटला टाकल्या आणि शेंगदाणे टाकले थोडे आणि मिरच्या टाकल्यात. हे पूर्ण बॉईल करून घेतलं होतं त्यामुळे. हे बॉईल करून घेतले. हे लाल मिरची टाकले त्याच्यामध्ये. मीठ टाकलं, डायरेक्ट मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे एकदम गावठी पद्धत आहे बघा. हेला आपण उकळी टाकलं होतं ना, उकडायला ते पूर्ण एकदम मॅश करून टाकलं एकदम पूर्ण. जास्त उकळून घेतलेलं आहे पूर्ण. आता फक्त त्याच्यामध्ये सगळं मिरची टाकले, शेंगदाणे टाकले आणि परत दुसऱ्या पातेल्यामध्ये ते काढून घेतलेलं बॉईल झालेलं. आता इकडे त्याच पातेल्यात परत तेल टाकायचं बघा. त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. जेवढं आपल्याला लागेल तेवढं अंदाजाने तेल टाकलेलं आहे. तेल टाकलं आहे, लसूण टाकले बघा त्याच्यामध्ये.
पूर्ण आपण त्यामध्ये लसणीचा तडका दिलेला आहे त्याला पूर्ण. आता हे आहे ना पूर्ण व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे. आता नॉर्मली फक्त आपल्याला त्याला कड काढायची आहे. तर आपलं आलू तयार झालेलं आहे बघा पूर्ण, कारण आपण जास्त बॉईल करून घेतलं होतं त्याच्यामुळे रेडी झाले. आईने बनवले बघा पतपत एकदम भारी. किती मिनिटं लागतील त्याला शिजायला? हां हां आता पाणी सुटत जाईल बघा. आणि चुलीवरचं आहे एकदम, चुलीवरचं जेवण खूप भारी म्हणजे मस्त. आता हे आम्ही 15-20 मिनिटं ठेवलं होतं, पूर्ण रेडी झाले. पण आता पाणी सुटत चालले त्याला. आता उतरून साईडला घेऊया. आता आपल्या भाकऱ्या वगैरे सगळं जेवण झालं की खायला घ्यायचं आहे. बघा तो भात चालू आहे, दुसरी बाजूने इथं भात चालू झालं, पूर्ण भात झाले. इकडे चुलीवर न एकदम मस्त. आणि हे वेगळी रेडी झाली भाजी आमची, पूर्ण रेडी झाली. आम्ही आलूची भाजी पूर्ण रेडी झाली. आणि इकडे भाकर चालू आहे मस्त. आलू बघ, तांदळाची भाकरी भात आहे आणि डाळ आहे पूर्ण पंचवटी. बघा जेव्हा बसलेलं आहे आणि 13 खातो 13 पहिलंच. हां आता पण जेवण वगैरे झालं आहे, खूप छान झालं होतं 13 वगैरे, खूप भारी झालं होतं 13 वगैरे. आणि असाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय, टेक केअर.